श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलवर तुम्हाला भंडारी स्पेशल, गोड तिखट, पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीजला सुरुवात करू. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे रव्याचे आप्पे. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो रवा घेतलेला आहे, जाडा रवा घेतलेला आहे. अर्धा बाउल साखर घेतलेली आहे. साखर म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे घ्या, कोणाला गोड लागतं कोणाला जरा कमी गोड लागतं त्याप्रमाणे घ्या. दूध घेतले इथे अर्धा बाउल. आता इथे दूध अर्धं आणि अर्धं पाणी घ्यायचे रवा भिजवण्यासाठी. चिमूटभर अगदी एक चिमटी मीठ घेतलेलं आहे, कारण मिठामुळे खूप छान टेस्ट येते गोडाच्या पदार्थाला. आणि वेलची जायफळची पूड घेतली मी अर्धा टीस्पून. आणि इथे साजूक तूप घेतले आप्पे तळण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. आता आपण हा रवा एका वाडग्यात काढून घेऊया. साखर घालून घेऊ. वेलची जायफळची पूड टाकून घेऊ. चिमूटभर मीठ टाकू. हे सर्व असं मिक्स करू. आता आपल्याला हा रवा 10 मिनिटं भिजत घालायचे. आता आपण दूध घालू आणि पाणी घालू. आता आपण एक टेबलस्पून चमचा तूप टाकून घेऊ याच्यामध्ये, म्हणजे आपले आप्पे खुसखुशीत छान. थोडं अजून पाणी टाकू भिजायला. आता हा 10 मिनटं असाच ठेवूया. 10 मिनिटांनी आपण आप्पे करायला घेऊया. आता आपण हा भिजत घालून ठेवू जरा 10 मिनटं. हे पहा, आता 10 मिनटं झालेली आहेत आपली. अशा प्रकारे असा रवा मस्त भिजला आहे बघा. पातळ पण नाही आणि जाड पण नाही, अशी कन्सल्टी ठेवायची रव्याची बघा. आता हे चांगलं जरा 2-1 मिनटं जरा फेटून घ्यायचं. कोण याच्यात सोडा खार पण टाकतो, खायचा सोडा फुगासाठी, पण आपल्याला काही गरज नाही आहे. चांगले होतात ते व्यवस्थित. आता आपण करून बघा. आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आप्याचं भांडं आहे हे, ह्याच्यात असं तूप घालून घेऊया. आता आपण चमच्याने याच्यामध्ये टाकूया. कोणाला गुळाचे हवे असतील त्यांनी गुळाचे करायचे, पण साखरेचे छान लागतात. याच्यावर आपण असं झाकण ठेवूया 5 मिनिटं. चांगलं खालून चांगले ते हे होते. हे बघा आपले झाले 5-1 मिनिटं. आता आपण यांना पलटून घेऊया. मस्त उकळ्यात खरपूस झालेत. आता दुसऱ्या बाजूने पण आम्हाला करून घेऊ. भाजून घेऊ चांगलं. थोडं तूप टाकून घेऊ. साजूक तुपातलेच करायचे, खूप छान लागतात साजूक तुपातले आप्पे.
परत आपण याला झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवूया. हे बघा आपल्या आपण थोडे त्यांना जरा प्रेस करू, असं थोडंसं ते खालून जरा चांगले फ्राय होतात. प्रेस करू. बघा अशा प्रकारे आता आपले आप्पे झालेले आपण काढून घेऊ. गॅस बंद करू. अशा प्रकारे आपण दुसरे पण आप्पे करून घेऊया. आता आपण दुसरी बॅच करून घेऊया. मार्गशीर्ष महिन्यात काही ना काही गोड करावंच लागतं. त्याच्यावरती झाकण 5 मिनिटं ठेवूया मीडियम हायवरती. ते झाले 5 मिनिटं. आपण पलटून घेऊ. थोडं जास्त टाकलं का चांगलं खरपूस होता. टाकायचं व्यवस्थित, छान होतं. तसंच आपण याला झाकण ठेवू 5 मिनिट. आपले झालेले आपण काढून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आपण आप्पे केलेले. गोडाचा पदार्थ आहे हा पारंपरिक. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आप्पे. हे बघा मस्त छान फुगलेले आहेत. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.